खाताना तोंडी लावण्यासाठी किंवा संपूर्ण जेवण करण्यासाठी काही तिखट झणझणीत तुम्हालाही आवडते का? तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आज आपण 2 प्रकारचे लोणचे पाहणार आहोत. ते सहजपणे वर्षभर टिकून राहतात. तर इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची कमी तिखटाची घ्यायची. स्वच्छ धुवून पुसून देठं वगैरे काढून घेतलेला आहे आणि त्याला मिक्सरला या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे. साधारण ही हिरवी मिरची 600 ग्राम इतकी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 9 मध्यम आकाराचे लिंब घेतलेले आहे. 4 लिंबाचा आपल्याला रस तयार करायचा आहे आणि 5 लिंब चिरून त्याच्या फोडी यामध्ये टाकायचं आहे. मध्यम आकाराच्या वाटीने राईचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर भाजलेली जिऱ्याची पूड, 1.5 चमचा हळद पावडर टाकून घेतलेला आहे आणि चिरून घेतलेले इथे मी लिंब टाकलेले आहे आणि लिंबाचा रस सुद्धा आणि चवीपुरतं मीठ. मीठ कमी वाटत होतं म्हणून थोडंसं आणखीन टाकून घेतलेलं आहे. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं कारण आपण यामध्ये तेल वापरलेलं नाही. मीठ अगदी बरोबर असेल तर वर्षभर टिकून राहतो. आता दुसरा ठेचा पाहणार आहोत ते ओल्या लाल मिरच्याचा. तर इथे 1/2 किलो ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. मिक्सरला थोडंसं मीठ टाकून फिरवलेलं आहे आणि तडक्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. चमचाभर इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड आणि थोडंसं मीठ कमी होतं म्हणून टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच लसणाचं इथे मी पेस्ट टाकून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस सुद्धा टाकून घेतलेला आहे. मिक्स करायचं, कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं.